जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. हम्म. आपलं आठवण आहे. हरकत नाही. आपण अजून एक 2 मिनिटं थांबूयात, कारण की मी आत्ताच समूहाला कळवलं होतं की 5 ते 10 मिनिटं उशीर होईल. पण मला 10 मिनिटं काही उशीर नाही झाला. त्यामुळे आपण एक 2-3 मिनिटं देऊयात अजून लोकांना. चालेल. आपण आज बहुतेक लोकसंख्या फारच कमी आहे. निशिगंधाताई आहेत, विद्याताई आहेत आणि अपर्णाताई आहेत. तर आपण माझ्या मते सुरू करू. आज मी इथे आमच्या इथं प्लेनो मध्ये जी लहान मुलं आहेत त्यांच्या 5वीच्या वर्गाला मी मराठी शिकवतो दर शुक्रवारी. तो माझा स्थानिक वेळेनुसार 7:30 ते 8:30 वर्ग असतो आणि ते झाल्यानंतर मग माझं जेवण करून मला यायला जरा थोडा उशीर झाला, म्हणून आज उशीर झाला. बहुतेक करून मला शुक्रवारी आता उशीर होईल असं मला वाटायला लागलंय, कारण की आज ऑनलाईन वर्ग होता त्यामुळे घरच्या घरी लगेच जेवता आलं. पण नाही म्हणजे आम्हाला अ, शाळेतनं घरी यायचं आणि मग नंतर जेवण. त्यामुळे कदाचित मी 10 मिनिटांनी तरी शुक्रवारची वेळ पुढे ढकलत जाईल. बघूयात. ठीक आहे. हो सर. चालेल चालेल. हा, चालेल. आपण सुरुवात करूयात. सीमाताई पण आल्या. चला, कुठे मला शेअर करायचं इथे. शेअर झाली होती. नाही, शेवटचं वाक्य माझ्या मते नव्हतं झालं. नव्हतं झालं. संजातापर्यंत आले. हा, म्हणजे झाली ना. नाही, आता ती संजातापर्यंत आता झाले. ती विवाह योग्य झाली. हा. हा, चालेल. ॲनिमेशन का नाही आलं इथे. हा. ठीक आहे. आज आपण नेहमीच्याच क्रमाने घेऊयात. छायाताई माझी लताताई टर्न. नाहीयेत, त्यामुळे मग तुम्हीच आहे अपर्णाताई. सर मी. जय गुरु, मी अच्छा, आहे सर. आहे. अरे वा, छायाताई हो, तुम्ही आज 2-3 आले. दिवसांनी आलात का? हो हो सर, आज बर आले बर, मी. ठीक आहे. चालेल. मग आपण काल पण कोण करत होतं शेवट? मी कर. काल लता त्यांचं झालेलं आणि हा, माझी मग टर्न तुम्ही होती. घ्या. मग तुम्ही घ्या. अपर्णाताई. हा. वर्धमानां तां सीतां सर्वे भूपतयः अत्र आगत्य वरयितुम् इच्छन्ति. हम्म. वाढलेल्या किंवा मोठी झालेल्या त्या सीतेला सगळे राजे इथे येऊन वर्ण्यास इच्छितात. हा, आता हे वर्धमाना जे आहे ना, ते वाढणारी अशा अर्थी आहे. ती वयाने वाढत होती ना. हो, हा, असं अशा वाटतं. अर्थाने.
म्हणजे वाढणारी. वाढलेली आणि वाढणारी याच्यामध्ये फरक कळतो आपल्याला. हम्म. वाढलेली म्हणजे मोठी जिची होणाऱ्या. वाढण्याची क्रिया पूर्ण पूर्ण झालेली आहे पूर्ण अशी. भूतकाळात. हा, भूतकाल वाचक त्याच्यात अर्थ आहे विशेषणामध्ये. आणि वाढणारी म्हणजे आता वर्तमानात भीती घडतंय. वर्तमान काळात. आपण जसं भीती. म्हणतो ना की ती वस्तू गतिमान आहे, म्हणजे काय, तिच्यामध्ये वाढत आत्ता आहे. गती आहे, ती आत्ता ह्या घडीला अं, म्हणजे गतिमान आहे, म्हणजे ती गतीमध्ये आहे. हम्म. हा, हा फरक थोडा लक्षात घ्या. वाढत्या वयाची पण नाही, म्हणू शकतो. हो, वाढत्या वयाची तशाच अर्थाने येतो. फक्त इथे वर्धमाना म्हणजे त्यांना अगदी शुद्ध मराठीत बोलायचं असेल तर वाढत असलेली. हम्म. पण वाढत्या वयाची ही बरोबरच आहे. बोली मराठीमध्ये योग्य अनुवाद केलेले आहेत तुम्ही, हा, छायाताई. हा, तर हो, हो. वाढणारी अशा अर्थाने घ्या. ठीक आहे. हम्म. ताम सीताम म्हणजे काय झालं, द्वितीय वचन आहे, बरोबर. म्हणजे वाढणाऱ्या त्या सीतेला. सर्वे भूपतयः सर काय असेल ही मला विभक्ती? स्क्रीन दिसत नाहीये सर बाकी सगळ्यांना दिसतोय. हो कारण की सर. स्क्रीन म्हणते हॅज पॉज स्क्रीन वन शेअरिंग. सेक वन सेक वन सेक वन सेक, एक मिनिट, मला शेअर करायला लागेल. हा पॉज झाला होता, बरोबर आहे. वाय स्टॉप शेअर, एक मिनिट, मला परत शेअर करू दे. हा, दिसतोय आता? हो सर, हो. आता दिसतंय मला. हा, ठीक आहे ठीक आहे. नाही, हा, आपण आता तुम्ही करत होतात. सर्वे भूपतय काय होईल? भूपती हे कवयः सारखं ना. हा, कवी परस तसं भूपती. हा हा. सगळ्या राजांना. नीट विचार नाही करा. नाही नाही नाही. अं, कवयः हे काय होतं, प्रथम आहे ना बहुवचन. प्रथमा हा. त्यामुळे हा सगळे राजे. हा, सर्व राजे. बहुवचन सॉरी. राजांनी येऊन राजांनी येऊन सगळे सगळे राजे इथे येऊन वर्ण्याची इच्छा करतात. वरू इच्छिले किंवा वरू इच्छितात करू इच्छितात. म्हणतो ना आपण. वरू इच्छितात म्हणता येईल, मराठीमध्ये आहे, आपण वर्ण्यास वापरतो. हा. वर्ण्यास इच्छितात असं. वर्ण्यास किंवा वरू इच्छितात ना. वरू इच्छितात. हा, म्हणजे काय झालं, पूर्ण वाक्य सांगा आम्हाला एकदा. वाढणारी मोठी होत वाढत्या वयाच्या किंवा वाढणाऱ्या त्या सीतेला हा, सगळे राजे इथे येऊन वरू वरू इच्छितात. इच्छितात, बरोबर आहे. बघा, एक मिनिट, फोकस. इच्छुक आहेत, इच्छितात किंवा आहेत, दोन्ही चालेल. इच्छुक आहेत किंवा इच्छितात. हम्म. आणि हे जरा मोठ्या झालेल्याने मोठ्या होणाऱ्या पाहिजे होतं. हम्म. चालेल. कोण करतंय आता? अपर्णाताई नंतर आहेत निशिगंधाताई. हा, करते सर. वरयितुम् इच्छताम् अपि तेषां कन्यां न ददामि यतो हि एषा पराक्रमस्य आधिको न एव केन आधिक्येन अपि आधिक्येन आधिक्येन मला आधिक्येन एव केन अपि वरयितुं योग्यः अस्ति. हम्म. वरयितुम् इच्छिताम अपि म्हणजे वर्ण्याची इच्छा असली तरी किंवा तरी सुद्धा तेषाम कन्याम न ददामी, त्यांना कन्या मी देणार नाही.
यतोहि एषा पराक्रमस्य यतः म्हणजे ज्याच्याकडे पराक्रम अधिक्य आहे, पराक्रमात जो अधिक आहे, एव अशाचला मी वरयितुम योग्य असते, असाच मी वरण्यास योग्य आहे. काय झालं? बघा, Clear? नीट नीट आम्हाला नाही कळलं तुमचं वाक्य. नाही कळलं, बरं करते. मी सुद्धा नुसतंच शब्दांचा अर्थ केला होता, हरकत नाही, अर्थाप्रमाणे केलं. पण ते योग्यच आहे, म्हणजे तुमची हा, पद्धत बरोबर आहे. वरयितुम इच्छताम अपि म्हणजे वरण्याची इच्छा केली असली तरी तेषाम कन्याम न ददामी, त्यांना कन्या मी देणार नाही. यतोहि यतः म्हणजे जो ही बर ताई, आता पराक्रमात एक मिनिट अधिक एक मिनिट एक मिनिट. वर येतो म्हणजे आपला तुमंत प्रत्यय, बरोबर? तुमंत, हो. हा. आणि इच्छताम काय हो ताई? इच्छताम कुठेतरी गेलं बाई त्या धातूमध्ये, धातूंच्या इतक्या लकारामध्ये कुठेतरी असं गेलंय ते. बघा, आठवा. आठवणं बर, ठीक आहे, हरकत नाही, पण फक्त आठवतंय, बर बाकी ठीक आहे, नाही हरकत नाही. ओके, पुढची करा, बाकी वाक्य, बाकी शब्द करा. अपि तेषाम कन्याम. तरी तेषाम त्यांना कन्या न ददामी. तस्य तयोः तेषाम. हा, तस्य म्हणजे षष्ठी ना, त्यांची. हा, तस्य तयोः तेषाम षष्ठी ना. हा, हा. मग अपि तेषाम त्यांना म्हटलं मी, पण त्यांची नाही होणार ना. बघूयात आपण. करा कन्या कन्याम. न ददामी, मी कन्याम कन्या हे तर देणार. द्वितीय एकवचन आहे. हो, ते म्हणजे नाही, द्वितीय एकवचन न ददामी म्हणजे अहम न ददामी, मी हा. देणार नाही. यतो ही एषा, म्हणूनच एषा म्हणजे कोण? एषा म्हणजे हा ज्याची इच्छा आहे वरयितुम करण्याची, तो. एषा ही स्त्रीलिंगी आहे. एषा, हा एषा ही एषा स्त्रीलिंगी आहे, हा. म्हणजे ते नक्कीच सीतेशीच असणार. हा. तो पराक्रमस्य आधिक्येन, जो पराक्रमात आधिक्य आहे म्हणजे पराक्रमाने श्रेष्ठ आहे. हम्म. एव अशालाच अपि वरयितुम, अशाशीच पराक्रमाचे आधिक्य असणाऱ्याने. अधिक असणाऱ्याने का? आधिक्य, आधिक्य. हो, आधिक्य. हा. आपण म्हणतो ना की मताधिक्य. हो, आधिक्य शब्द आहे. हा. म्हणजे पुण्यामधनं भाजपच्या मतदारांनी 5,000 मताधिक्याने ती निवडणूक जिंकली, त्यातला आधिक्य. हो. हा. हा, पराक्रमाच्या आधिक्याने. एव म्हणजे आधिक्यानेच, केन केन अपि अपि म्हणजे कोणीतरी वरयितुम, जो हा, कोणी कोणाने. वरयितुम योग्य असते. केन म्हणजे कोणाने ना. कहा कौकेमध्ये ना, केन तृतीय. हा. हा, अपि वरयितुम तोच वरण्यासाठी योग्य आहे. हा, ठीक आहे. ओके, बघा, परंतु म्हणजे अपि. अपि अपीचा इथे परंतु झाला बघा. अपि म्हणजे सुद्धा पण आहे आणि अपीचा परंतु पण होतो. पण आहे. हो. हा, जरी वरण्यासाठी इच्छुक असले तरी मी त्यांना मुलगी देत नाही. हा, अहम न ददामी कन्या. तेषाम म्हणजे त्यांना, म्हणजे जे कोण तेषाम. राजे आलेले आहेत, जे हो, इच्छितात, पण ते षष्ठी मग वरू कसं इच्छितात. करायचं असं मला कळलं नाही. हा, ते जरा थोडस वेगळ्या म्हणजे आपण प्रकारे संस्कृत मध्ये षष्ठी म्हणजे मांडतो. चाचीचेच षष्ठी करतो म्हणजे ना, षष्ठी. त्यामुळे. हा, बरोबर आहे, तसं होत नाही. त्यांना मी मुलगी म्हणजे कन्येला देत नाही. कन्याम, मला जसं कन्या, राईट. हो, हो. मला म्हणजे कन्या, द्वितीय म्हणजे मुलीला. मी हम्म, त्यांना मुलीला देत नाही, हम्म. कारण काय म्हणतात पुढे? ही एषा पराक्रमस्य, ही एषा कारण हा, एषा पराक्रमस्य आधिक्येन एव, जो पराक्रमात अधिक आहे त्यालाच त्याच्याकडून. त्याच्याच कडून अपि कारण की केन, वरयितुम बघा, योग्य आहे. केन म्हणजे ने तृतीय. ना, नेहेशी निहीशी, करेक्ट. हा,
त्याच्यानेच म्हणतो ना आपण, हा त्याच्यानेच बरोबर आहे. कारण ती अधिक पराक्रम असलेल्या कोणाकडूनच, कडून देखील परंतु चालतं ना, हा ने आणि कडून एकच, सेमच आहे, बरोबर, एकच आहे अर्थ, बरोबर. हो पराक्रमाचे आधिक्य असलेल्याने जरी ती असले वरण्यास योग्य आहे तरी मी त्यांना मुलगी देत नाही. हा, बरोबर. जरी वरण्यासाठी इच्छुक असले तरी मी त्यांना मुलगी देत नाही, कारण ती अधिक पराक्रम असलेल्याच कोणाकडून तरी वरण्यास योग्य आहे. हा बरोबर बरोबर आहे. बरोबर बरोबर. हा, म्हणजे थोडक्यात काय, जनक राजा म्हणतायत की मुलीला मी देणार नाही, जरी ते अधिक इच्छुक पराक्रमी असले असतील तरी. तरी. हम्म. हा, इच्छुक तर आहेतच तिथे सगळे आलेले, आणि पराक्रमी असले तरी, आणि तर पराक्रमी त्यातल्या असले त्यात तरी देणार अधिक. नाही. म्हणजे जनक राजाला अजून काहीतरी बघायचं होतं हा जावयामध्ये. आणि तिथे मग प्रभू श्रीरामांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं, की ते नुसतेच पराक्रमी नव्हते, त्यांच्यात अजूनही कित्येक गुण होते ज्याच्यासाठी जनक राजाला तो जावई, ते जावई म्हणून योग्य वाटत होते. हा, चालेल. पुढे कोण करते आता तुमच्या नंतर ताई? सीमात आहे. हा, सीमाताई आल्यात नाही का? तेषां नरपतीनां पुरस्तात् मया शैवं धनुः उपाहृतम्. हम्म. त्या नरपतीनां हा, नरपती म्हणजे नाम षष्ठी म्हणजे कुठली झाली. षष्ठी आहे? षष्ठी आहे, करेक्ट. षष्ठी झाली. हा, अनेक वचन आहे म्हणजे बहुवचन आहे, बरोबर आहे. हा, हो. तेषाम, आता बघा, तस्य तयोः तेषाम षष्ठी, तेषाम नरपतीनाम म्हणजे त्या त्या नरपतींच्या नरपतींच्या समोर पुरस्तात् समोर, म्हणजे समोर. पुरस्तात, बरोबर, अव पुरस्तात, हो. अवधरातात, चोडद्वातात आपण म्हणतो अथर्वशीर्षात. हो. हा, मया म्हणजे माझं माझ्याने, शिवधनुष्य. मया म्हणजे काय, माझ्या, मया ही मी कुठली विभक्ती होईल? तृतीया होईल, तृतीय. राईट. तृतीया. हा मग हा, माझ्याने माझ्याने शिवधनु म्हणजे शिवाचं धनुष्य, हा शिवधनुष्य हा उपाहृतम नाही माहिती मला. हा, ठीक आहे, हरकत नाही, आपण बघू, ठेवले. ठेवले आहे. त्या राजांच्या समोर माझ्याने शिवधनुष्य ठेवले गेले. ठेवले आहे. हा, ठेवले गेले. हा, उपाहृतम. हे बघा, उपाहृतम काय झालं? शैवम धनु. म्हणून तृतीया पण आली. हा, नाही, उपाहृतम हे काय झालं? नपुंसकलिंगी आहे ना, अय्या, आणि मी कर्ता हा ना, तृतीयेत गेलेला आहे, धातू साधित आहे हे. धातू हा, साधित. ते धातुसाधितच. मग ती द्वितीया आणि हा तृतीया. नाही, द्वितीय नाहीये ताई. शैवम धनु. उपाहृतम नाही, मया म्हणजे तृतीया झाली. हा, म्हणजे कर्त्याची तृतीया झाली, कर्त्याची कर्माची तृतीया प्रथमा, झाली. कर्माची आणि प्रथमा. कर्म नपुंसकलिंगी आहे म्हणून उपाहृतम झालं. उपाहृतम नपुंसकलिंगी. हा, हो, माझ्याने शिवधनुष्य ठेवले गेले, केले गेले. म्हणजे अगदी हो, तंतोतंत आपण धातू साधिताप्रमाणे केला अनुवाद तर. हो. आणि तसाच अपेक्षा आहे, कारण की इथे मया म्हणलेलं आहे. हम्म. ठीक आहे, म्हणजे मला हे पण दुरुस्त करायला लागेल. हो, त्या राजांसमोर माझ्याकडून शिवधनुष्य ठेवले गेले. हम्म. सर, मला मगाच्या ह्याच्यातलं इच्छताम नाही पडलं, ते म्हणजे मी जरा बघून सांगतो, मला पण जरा काहीतरी खटकतंय हे सगळं वाक्य. हम्म, हा, ठीक आहे, मी चालेल. हो एक हो. काम करतो, वरण्यासाठी इच्छुक असलेले, ओ, वन सेक, इच्छताम, इच्छिता. इच्छतः, म्हणजे ते भूतकाळ होतं का, नुसताच लकार होतो का? इच्छतम नाही, इच्छतम होईल ना, इच्छतः म्हणजे इच्छिणारे, बरोबर आहे, इच्छिलेले, आणि त्याचं अनेक वचनाची द्वितीया.
इच्छताम. हम्म, बघतो मी पण. हा पण हे कारण हे नक्कीच धातू साधितातलं काहीतरी आहे, एवढं मी सांगू शकतो. ते इच्छित ब- का इच्छत हेच मला जरा आठवू देत. इच्छत म्हणजे लंगलकारचं प्रथम पुरुष एकवचन आहे बरोबर आहे. आणि इच्छताम म्हणजे प्रथम पुरुष द्विवचन आहे. हो बरोबर आहे. पण मला तरी कळलं नाहीये म्हणजे म्हणून म्हटलं इच्छत इच्छताम इच्छन. इच्छन बरोबर आहे. मी बघून सांगतो तुम्हाला ताई. हा या, चालेल चालेल मला नक्कीच. कारण की हे बघताना एकदम पटकीने असं वाटतं की हे धातू साधिताप्रमाणे चालतंय का काय. पण इच्छित असेल तर ते मग धातू साधित विशेषण आणि मग त्याचं इच्छित इच्छिता आणि इच्छतम. पण इच्छितम होईल ते. इच्छिताम आहे च्छितम आहे, हे इच्छताम इच्छताम आहे. आहे. हा इच्छताम आहे. हा इच्छ आहे, इच्छी नाहीये, इच्छ. इच्छच हो. हा म्हणून इच्छच म्हणून आहे. तुम्ही जे म्हणताय ते मला जास्त योग्य वाटतंय. मी वहीत बघूनच सांगते म्हणजे मला तेवढंच माहितीये. हा नाही, मला तेच वाटतं. इच्छताम म्हणजे बहुतेक लंग लकारच वाटतं मला. विधिलिंग आहे का काय बघायला बघूया. पाहिजे. हा हा तेवढे मी बघून सांगतो मात्र हो तुम्हाला. चालेल चालेल. चालेल. कुठलं त्या राजांसमोर मी शिवधनुष्य ठेवलंय झालेलं आहे आपलं. सेव्ह केलं का? विधिलिंग लकार मध्ये इच्छेतम किंवा इच्छेताम होतं ते. हो, इच्छे इच्छे होईल ते. हा. हा घ्या पुढे. कोण करणार आहे आता? सीमाताई करत होत्या ना आता हे. हा, माझं झालं. मी हा हो. मी येतात हा मग तेंडुलकर. आता हा विद्याताई तेंडुलकर. हो. तस्य ग्रहणे तोलने अपि वा ते नृपाः असमर्थाः बभूवः. ग्रहणे म्हणजे घेणे ना. हम्म, नाही, त्याला ग्रहणे तस्य ग्रहणे तोलणे घेऊन तोलण्यामध्ये ते जे आता शिवधनुष्य होतं ना, आता त्याला त्याला घेण्यास अथवा अपि म्हणजे हा आता वा या वा शिवधनुष्याबद्दल बोलतोय आपण. हो म्हणून हा त्याला म्हणून तस्य तस्य म्हणजे म्हणजे त्या त्याला हा त्या त्या त्याच्या घेऊन तोलना. घेऊन हे आता काय होईल? तो तोलण्यात. हा म्हणजे उचलणे असेल तोलणे म्हणजे हा तोलणे उचलणे बरोबर आहे. उचलणे हा हा खऱ्या अर्थाने उचलणे बघायला गेलं सुद्धा तर धनुष्य पेलणे ज्याला म्हणतात ना. पेलणे हा धनुष्य पेलण्यासारखं हा हा पण ग्रहणे पेलण्या तोलणे म्हणजे ग्रहण करणे म्हणजे घेणे आणि घेणे तोलणे म्हणजे पेलणे. हा बरोबर आहे. घेण्यात त्याला आ- घेण्यात वा म्हणजे सुद्धा हा नाही सुद्धा तोलण्यात किंवा घेण्यात. वा म्हणजे किंवा हा हा किंवा किंवा तोलण्यात सुद्धा. तोलण्यात सुद्धा हा हा ते ते म्हणजे ते नृपाः कोण? ते नृपा म्हणजे अरे बापरे, एक मिनिट. असमर्थाः बभूवुः. ते नृप असमर्थ आहेत नाही, बभूवः म्हणजे झाले. होते झाले हा हा असमर्थ. अपरोक्ष भूतकाळ आहे तो, हम्म की जो आपल्या डोळ्यासमोर झालेला नाही. हम्म कारण की आपण कोणीच नव्हतो त्या भूतकाळ बघायला. हो तुम्ही त्यावेळेला हयात नव्हतात, म्हणजे जन्मलेला नव्हतात ना आपण कोणीच. हो बरोबर. हा परोक्ष, मी तुम्हाला काल म्हणलो होतो परोक्ष भूतकाळ. हम्म हं? त्याच्या घेण्यात व व तोलण्यात सुद्धा किंवा हम्म पेलण्यात सुद्धा हम्म ते राजे राजे असमर्थ असमर्थ झाले. झाले हा म्हणजे नुसतं घेणं तर सोडाच, काहीच करता येत नव्हतं. तोलणं पण नाही, हम्म म्हणजे पेलणं तर नंतर, साधं उचलायलाही त्यांना शक्य नव्हतं. हम्म ठीक आहे. बघा, त्या हो धनुष्याला घेण्यास किंवा किंवा उचलणे उचलण्यास सुद्धा ते राजे असमर्थ होते. असमर्थ होते. हा फक्त आता इथे घेण्यास किंवा उचलण्यास मला खटकतंय तसं. म्हणजे बोली मराठीत बरोबर वाटतंय
घेण्यास किंवा तोडण्यास ते ग्रहणही म्हणून त्या सप्तमी आहे. घेण्या ग्रहण करणं ह्या असं घेतलं असेल ते. हा तर हा सर ते दिलीप सरांनी जे तुम्ही वाचायला सांगितलेलं ना ते हा PDF आहे ना त्याच्यात इच्छतामचं मी बघितलं आता. तर हा त्याच्यात त्यांनी लिहिलंय ईश धातू शत्रू प्रत्ययांत विशेषण पुल्लिंगी षष्ठी विभक्ती बहुवचन मराठी अर्थ इच्छा करणाऱ्यांच्या. हा इच्छा करणाऱ्यांच्या बर 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 शत्रू शत्रू प्रत्यय ना. प्रत्ययांत हा 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 बर 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 आलं विशेषण लक्षात आलं. हा इच्छताम आणि अनेक वचनी असणार, हो बहुवचनी षष्ठी असणार. विभक्ती बहुवचन हो हो हा ठीक आहे बहुवचन. मग. हा ठीक आहे चालेल. पण हे मात्र मला जरा खटकतंय. त्या धनुष्याला नाहीये, तस्य आहे. त्या धनुष्याच्या पाहिजे होतं. हम्म. हा कोण घेत आहे पुढचं? सर माझं आहे का? कोण विशाखाताई आज आल्यात का? नसतील तर मग त्या येणार नव्हत्या ना सुकेशाताई त्या आणि बाहेर जाणार. हो बरोबर आहे की बरोबर आहे त्यात ते सोमवारपर्यंत नाही आहेत. बरोबर आहे, मुलाबरोबर ते बाहेर गेल्यात. बरोबर. मोहिनी ताईच आहेत ना. आणि सुकेशाताई नाही आहेत ना. हा मग मोहिनीताईच. नाही दिसत. तत् एतत् परमभास्वरम् एतत नाही ताई, एतत. एतत् परमभास्वरं धनुः दाशरथये रामाय अपि दर्शयिष्यामि. हम्म तत् म्हणजे ततः ततः. त्यानंतर. तत् म्हणजे त्यानंतर, एतत म्हणजे असं होतं ना सर, हे पुस्तक किंवा मग ते पुस्तक असं तत् आणि एतत असं यूज करतात ना सर. हो येतात किंवा येतात बरोबर आहे. हा हा म्हणजे हे तर हे हम्म इथे असलेले म्हणजे एतत म्हणजे जवळ साठी एतत ते यूज करतात. हम्म एतत परम भास्वरम. भास्वरम म्हणजे बघूयात आपण नंतर. ठीक आहे. हे परम भास्वरम म्हणजे परम म्हणजे अति. अति हा भास्वरम. बघूयात आपण त्याचा अर्थ. काही हरकत नाही, आपल्याला नवीन तेजस्वी. असेल ना हे शब्द. हा धनुष्य हा आणि हा दाशरथी म्हणजे दाशरथये. हा दाशरथी कोणाला म्हणतात? रामाला म्हणतात. रामाला. हा तर रामाला दाशरथी रामाला म्हणजे दशरथाच्या मुलाला रामाला. हम्म रामाय म्हणजे चतुर्थी. बरोबर. रामांना अपि इथे सुद्धा रामाला मी हा दाखवेन दर्शयिष्यामि. ठीक आहे. बघा आता, हे अत्यंत तेजस्वी धनुष्य मी दाशरथी रामाला दाखवेन. म्हणजे अत्यंत याच्यासाठी वापरलंय परमभास्वरम. बरोबर आहे. म्हणजे भास म्हणजे तेज चमकणे ना. बरोबर आहे. म्हणजे परम भास्वरम. तेजस्वी असं. आणि हम्म. वर म्हणजे सगळ्यात अत्युच्च. भास्वर. हो आपण म्हणतो ना की नाही काय बरं म्हणतो आपण, वर म्हणजे थोडक्यात श्रेष्ठ या अर्थी. म्हणजे चमकण्या. नरवर. नरवर नरवर कृष्णा म्हणतात समा, ना. बरोबर आहे. समान. हा हा नरवर म्हणजे नरांमध्ये जो वरचढ आहे तो. एक्स्ट्रीमली ल्युमिनस, हा
असं ते धनुष्य म्हणतात ते. सर दाशरथ आहे इथे कुठली विभक्ती आहे सर दाशरथ ये. रामाला ही खरं रामाय हो रामाप्रती रामाला रामासाठी सला किंवा ते रामाला सलानाते चतुर्थी आहे ही. चतुर्थी आहे रामायची पण मला हा. दाशरथ हे काय दाशरथीची ते चतुर्थी काय विशेषण आहे? हा दाशरथ हे बघा इथे दाशरथ य. हा दाशरथी तसं दाशरथी कवय्य ना होईल ना, त्या कवये. चतुर्थी होईल ती, अच्छा कारण की रामाचंच ते विशेषण आहे दाशरथी राम. दाशरथी राम सर ते कवये सारखं चालेल का? बरोबर आहे, कवयेसाठी दाशरथी हे कवी सारखं चालेल. ओके ओके दाशरथे रामाय दर्शिष. हा अपि दर्शयिष्यामी. म्हणजे आता काय झालं बघा, हे सगळे राजे घेण्यास आणि उचलण्यास असमर्थ ठरले होते. मग शेवटी जनकाने काय बघितलं की अरे बाबा हे एवढं तेजस्वी अति तेजस्वी धनुष्य आहे, ते मी आता शेवटी दाशरथी रामालाच दाखवतो, बघूया तो तरी निदान तयार होतोय का हे पेलण्यास. अशा अर्थी हे वाक्य आहे. सर पण एक मिनिट, दाशरथ ये हा हे जर चतुर्थी असेल ना हा तर ते रथ ये कसं रथाय पाहिजे ना. नाही रथी नाही, बघा ना, कवी दाशरथी होतं. कवी हा शब्द चालवा ना ताई. कवी अशा दाशरथी चालवलं तुम्ही. हा दाशरथीच आहे ना, दाशरथीच आहे. बरोबर आहे. दाशरथी म्हणजे दशरथाचा बरोबर. पुत्र म्हणून नाही दाशरथी बरोबर होता. आहे. मी दाशरथ बरोबर आहे. हा तुम्ही दाशरथ हा शब्द घेतलात आणि दाशरथ म्हणून पाहिला तो दाशरथाय चुकलाय. केलं. हा पण दाशरथी केलं तर तुम्हाला बरोबर बरोबर कवये आहे ना ते. होईल. हो. हा चालेल. दुसरे कपडे घालायचे वाईट. हा आता कोण करताय? आता छायाताई तुमचीच आहे पाळी. हो सर. यदि रामः अस्मिन् जारोपणं कुर्यात् तर्हि अहं तस्मै सीतां प्रयच्छामि. हा यदि आणि तर्ही आलाय बघ, जर तर जर तर आपण शिकलो होतो यदि आणि तर्ही. जर रामाने जर हो राम अस्मिन् म्हणजे काय होईल? जारोपणं अस्मिन काय होईल? सप्तमी अस्मिन् विभक्ती आहे. म्हणजे रामाने आता आणि आपण जर अस्मिन कोणाला उद्देशून म्हणलं? या तेजस्वी धनुष्याबद्दल आता आपण बोलतोय. जर राम हो राम ते तेजस्वी धनुष्य या धनुष्यावर ह्यावर म्हणजे धनुष्यावर, बरोबर आहे. हा ज्यारोपणम म्हणजे प्रत्यंच्या चढवतील, चढवली राम हा करा. जर रामाने या त्या धनुष्यावर प्रत्यंच्या चढवली तर मी मी तस्मे म्हणजे बघा कुर्यात सदा मंगलम म्हणतो ना आपण, त्यातला हा कुर्यात आहे. तर कुर्यात सीता त्यांना वरील. हा तर मी तस्मै त्यांना सीता देईन म्हणजे प्रयच्छामी देईन. प्रयच्छामी म्हणजे देणे, अर्पण करणे. देणे. अच्छा बरोबर ना. ते काय म्हणतायत की जर राम यावर प्रत्यंच्या रोपण म्हणजे प्रत्यंच्या चढवतील तर मी त्यांना सीतेस देईन. सीतेस द्वितीय आहे विभक्ती, सीताम. सीतेस देईन. अर्पिन नाही ना, देईन. अर्पिन म्हणा, देईन चालेल. पण देईन म्हटलं ना की मग कसं होईल ना, आपण भविष्यकाळात जाऊ, त्यामुळे मी देतो.
दिले देतो हा देईन. जर राम यावर प्रत्यंचा करेल तर मी त्याला सीता देतो. हा बरोबर आहे. कुर्यात सदा मंगल आपण म्हणतो बघा. मग देतो का देईन, मग काय म्हणायचं? देतो देतो, कारण की प्रयच्छामी वर्तमान काळात चाललंय. मी हो देतो. देतो. हं. हो सर. पुढे 11वा ततः कोण घेत? मी आपण हा हा हं. ततः जनकेन समादिष्टाः सचिवाः प्रयासेन तत्र धनुः आनयामासुः. हा तेव्हा ततः म्हणजे तेव्हा तेव्हा जनकेन तृतीय आहे ना, समादिष्टाः आदेश दिलेले हा आदेश दिलेले करेक्ट समादिष्ट सचिव सचिव अनेक सचिव म्हणजे बहुवचन हा प्रयासेन म्हणजे महत् प्रयासाने किंवा प्रयत्न करून हा तत्र प्रयासाने तेथे प्रयासाने धनुष्य तेथे धनुष्य आणतात आणते झाले. आणते सचिव झाले. आणते झाले. हे बघा सचिव घेऊन आपल्याला आले. प्रथमेच ठेवायचंय ना, हो मग सचिव आणते झाले म्हणायला लागेल. आणते झाले. हो. हा आता हे ह्यांनी बोली मराठीत केलेलं आहे. सचिवांनी प्रयत्नाने धनुष्य तेथे आणले, पण तंतोतंत अनुवाद करायचं झालं तर सचिव प्रयासाने तेथे धनुष्य आणते झाले. मी काय करीन, मी हे पण तुमच्यासाठी ठेवतो अनुवाद, आणि खाली अगदी तंतोतंत अनुवाद काय आहे ना तो पण लिहून ठेवीन तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला कळेल की बोली मराठीत काय अनुवाद आहे आणि तंतोतंत अनुवाद काय आहे. ठीक आहे. तर आनयामासुः हे कसं झालं तयार? हा ते परोक्ष भूतकाळात आहे. अच्छा. हे काही घेऊन काही आला शब्द असं लिहिलंय शब्दांच्या अर्थात, म्हणजे पुस्तकात. हा ते कारण की ते बोली एकवचनी मराठीतला अर्थ कसं दिलाय. लिहिलंय ते? नाही आनया मासू कसं आहे, आनया मासू हे सचिवांना लागू आहे ना, त्यामुळे ते प्रथम पुरुष बहुवचनातलं आहे रूप. हा तेच मराठीच्या पुस्तकात हा घेऊन आला असं लिहिलंय अर्थ. नाही, सचिव वाहा आहे ना, त्यामुळे हा मराठी तेच पुस्तक म्हणजे चुकलंय मग. चुकलंय ते. हो मराठीमध्ये टायपो असायची शक्यता 100% आहे. हिंदी पुस्तकात काय बघा. नाहीये माझ्या समोर. हा मग मराठी हिंदी पुस्तकात. पुस्तकात आपण बघू आणि त्याला मी जास्त ग्राह्य समजेन. ते आम्हाला पुस्तकं मिळालेत ना आता, तर मी ते हो उघडून पण बसले. ते तुम्ही मराठीच माध्यमातली मागवली असतील ना. मराठी. बरोबर आहे, आपण हो हो. सगळेच जण मराठी मागवतो, पण जे हिंदी भाषिक असतील त्यांच्याकडच्या पुस्तकावर आपण आत्ता तरी त्याला ग्राह्य मानू. हा ते PDF बघायला लागेल, कारण ते हा आता हा लॅपटॉप मध्ये. बरोबर आहे. चालेल, पुढचं कोण घेणार आहे आता? निशिगंधाताई तुमचीच आहे आता पाळी. घेते. महर्षेः वचनात् तत्र धनुः दृष्ट्वा रामः अब्रवीत्. महर्षेः वचनात म्हणजे महर्षींच्या वचनांमुळे पंचमी आहे ना. तत्र बरोबर आहे, वचनात. बरोबर आहे. तत्र ते धनु रामः दृष्ट्वा रामाने पाहून म्हणाला. हा आता इथे बघा, मुळे असा शब्द, महर्षींच्या वचनामुळे तेथे तत्र धनुः दृष्ट्वा ते धनुष्य धनुष्य पाहून राम म्हणाला इदं दिव्यं धनुः पाणिना संस्पृश्यामि. हे दिव्य धनुष्य हाताने मी स्पर्श हातांनी करतो. मी हाताने मी स्पर्शितो. स्पर्श करतो. मी स्पर्शितो. हा मी स्पर्शितो. बरोबर.